देवणी, वलांडी, धनेगाव, तळेगाव येथे कावडीचा विवाह सोहळा संपन्न। भाविक भक्तांची विवाह सोहळ्यासाठी मोठी गर्दी। देवणी तालुक्यातील वलांडी येथे महादेवी बारसे दिवशी मंगळवारी सकाळी महादेव मंदिरापासून कावडीची व परमरहस्य ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली, तर देवणी, धनेगाव व तळेगाव भोगेश्वर येथे महादेवी बारसेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी कावडीचा विवाह सोहळा संपन्न झाला। वलांडी येथे अखंड शिवनाम सप्ताह व श्री ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याची महादेवी बारसे दिवशी प्रसादाचे कीर्तन व कावडीच्या लग्नानंतर महाप्रसादाने सांगता झाली। यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत शिरोमणि नम स्वामी महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु राथोडेश्वर महाराज की जय। अखंड शिवनाम सप्ताह व श्री परमरहस्य पारायण सोहळा मौजे वलांडी महादेव नगर या पुणे तशा पावन ग्रामामध्ये चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह भारतीय संस्कृतीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे ज्याला आम्ही गुढीपाडवा म्हणतो, या गुढीपाडव्याचं औचित्य साधून आपल्या या वलांडी नगरीमध्ये तथा आपल्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याकडे महादेवाची काठी बसवण्यात येते आणि त्या महादेवाच्या काठीनिमित्त आपल्या वलांडी नगरीमध्ये अखंड शिवनाम सप्ताह होत असतो। सर्व धर्म समभाव या भावनेतून तथा सर्व धर्म समभाव या सहकार्यातून तथा त्यांच्या आयोजनातून नियोजनातून समस्त वलांडी ग्रामस्थांतर्फे हा अद्वितीय अवर्णनीय अतुल्य अशा प्रकारचा सोहळा नयनरम्य सोहळा या ठिकाणी होत असतो। तळेगाव भोगेश्वर येथील महादेव मंदिरात रात्री 8 वाजता कावड काठीचा विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।
देवणी येथील देव नदीच्या तीरावर महादेव मंदिरात कावडकाठीचा विवाह दुपारी 1 वाजता संपन्न झाला. तर धनेगाव येथील मांजरा नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरात हेळमची कावड बोटकुळची काठी यांचा विवाह सोहळा सायंकाळी 5:30 वाजता पार पडला. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.